नमस्कार. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे सामाजिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले होते आणि काही काळ ते भारताचे उपपंतप्रधान म्हणून कामसुद्धा केले होते. सांगली जिल्ह्यातील कराड तालुक्यातील देवराष्ट्रे या लहानशा गावात एका गरीब कुटुंबात दिनांक 12 मार्च 1913 रोजी यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला. गरीब कुटुंबात जन्मलेल्या यशवंतरावांचे प्राथमिक शिक्षण कराडच्या मराठी शाळेत झाले. त्यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण अनुक्रमे कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल आणि राजाराम कॉलेज येथे पूर्ण झाले. त्यांनी पदवी परीक्षेसाठी इतिहास आणि राज्यशास्त्र हे विषय निवडले होते. पुण्यातील लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याचे शिक्षण म्हणजे LLB ही पदवी संपादन केली. सन 1956 स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. यशवंतराव चव्हाण 6.5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यातली 4 वर्ष सन 1956 ते सन 1960 या कालावधीत द्वैभाषिक राज्याचे म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र अशा प्रकारचे मुख्यमंत्री राहिले. 1 मे 1960 रोजी मुंबई संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर नव्या मराठी राज्याचे 2.5 वर्ष पहिले मुख्यमंत्री ते राहिले. हा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पायाभरणीचा काळ होता. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या साऱ्याच अंगाने नव्या देशाची पायाभरणी सुरू झाली होती. भाषावर प्रांतरचना नवी होती. यशवंतरावांचा हा काळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनही भारवलेला काळ होता. महाराष्ट्राची ती अस्मिता जपून नवे आर्थिक स्रोत तयार करणे, सामाजिक उतरंडीत खाली राहिलेल्या वर्गांना नवी रचनेत समान संधी मिळवून देणे, आधुनिक शिक्षण आणि उद्योग ही जगाची दिशा होती. तीच महाराष्ट्राची दिशा असेल अशी आखणी करायची होती. यालाच आपण पायाभरणी म्हणू शकतो. यामुळेच आज मागे वळून पाहताना यशवंतरावांच्या कोणत्या निर्णयांचे वा धोरणांचे दूरगामी परिणाम झाले हे आठवणे महत्त्वाचे ठरते. या धोरण आणि निर्णयाचं महत्त्व हे आहे की जर ते झाले नसते तर आजच्या महाराष्ट्रात अनेक क्षेत्रात असमतोलतेचे चित्र दिसले असते. लोकशाहीचे विकेंद्रीकरण आणि पंचायत पद्धती ही महाराष्ट्राला यशवंतरावांनी दिलेली अमूल्य देणगी आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी सगळेच आग्रही होते. ब्रिटिशांच्या काळात प्रांताची निवड आलेली सरकार होती. त्याखाली लोकल बोर्ड होते. पण खेडेगाव हे केंद्रस्थान मानून गावागावापर्यंत लोकशाही नेण्यासाठी स्थानिक पातळीवरही निर्णयाचे अधिकार देण्यासाठी पंचायत पद्धती आणण्यावर पंडित नेहरूंचा भर होता. बळवंतराय मेहता समितीने त्यासाठी केलेल्या शिफारशीनुसार काही राज्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. पण यशवंतराव चव्हाणांना त्यात काही त्रुटी जाणवत होत्या. त्यानुसार महाराष्ट्राने स्वतंत्र अभ्यास केला आणि त्यासाठी वसंतराव नाईकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. यशवंतराव चव्हाणांच्या स्वतःच्या सूचना आणि आग्रही होते. त्यानुसार 8 महिन्यांनी महाराष्ट्राने स्वतःचं पंचायत राज विधेयक आणलं. पंचायती राज पद्धतीमध्ये पंचायती राज संस्था असतात ज्यांच्याद्वारे गावाचे स्वराज्य साकारले जाते. त्यांना आर्थिक विकास, सामाजिक न्याय मजबूत करणे आणि भारतीय संविधानाच्या 11व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या 29 विषयासह केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम सोपवले जाते. भारतीय संविधानाचा भाग 9 हा पंचायतीशी संबंधित संविधानाचा भाग आहे. त्यात असे नमूद केले आहे की 20 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये PRIचे 3 स्तर आहेत. गाव पातळीवर ग्रामपंचायत, ब्लॉक पातळीवर पंचायत समिती किंवा मंडल परिषद आणि जिल्हा पातळीवर जिल्हा पंचायत किंवा जिल्हा परिषद. 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये PRIचे फक्त 2 स्तर आहेत.
ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या सर्व नोंदणीकृत मतदारांचा समावेश असतो आणि ही अशी संस्था आहे ज्याद्वारे गावातील रहिवासी स्थानिक स्वराज्यात थेट भाग घेतात. सर्व स्तरावर पंचायतींच्या सदस्यासाठी दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. संघीय कायद्यानुसार पंचायतीमध्ये अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती STचे सदस्य सामान्य लोकसंख्येच्या प्रमाणात समाविष्ट असले पाहिजेत आणि सर्व जागांपैकी किमान 1/3 जागा आणि अध्यक्षपदे महिलांसाठी राखीव असली पाहिजे. काही राज्यांनी महिलांसाठी आवश्यक असलेले किमान प्रमाण अर्ध्यापर्यंत वाढवले. सन 1962 चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्रिपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. सन 1962 ते सन 1966 या काळात भारताचे संरक्षण मंत्री म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका यशवंतराव चव्हाण यांनी बजावली. हिमालयाच्या मत्तेला सह्याद्री धावला असे वर्णन करत त्यांनी खच्ची झालेल्या लष्कराचे मनोबल वाढवले, संरक्षण सज्जता सुधारली आणि सन 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात देशाला नेतृत्व दिले. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री कालावधीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. सन 1962च्या चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विश्वासू नेते म्हणून यशवंतराव चव्हाणांवर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली. युद्धातील पराभवामुळे निराश झालेल्या सैन्याचे मनोबल वाढवणे आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे मोठे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली लष्कराचे आधुनिकीकरण हाती घेण्यात आले. यशवंतराव चव्हाण यांच्या संरक्षण मंत्री कार्यकाळात सन 1965चे भारत-पाकिस्तान युद्ध झाले, ज्यामध्ये त्यांनी लष्कराला योग्य दिशा दिली. संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी भारताचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण मजबूत केले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार असे यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री म्हणूनही अत्यंत यशस्वी ठरले होते. यशवंतराव चव्हाण यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री म्हणून दिनांक 13 नोव्हेंबर 1966 ते दिनांक 27 जून 1970 या काळात काम पाहिले. लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाण यांनी गृहमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात देशातील अंतर्गत सुरक्षा, केंद्र राज्य संबंध आणि ईशान्य भारतातील काही संवेदनशील प्रश्नावर त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले. यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात चौधरी चरणसिंह यांच्या मंत्रिमंडळात भारताचे 5वे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले. आधुनिक महाराष्ट्रात शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे चव्हाण हे केंद्र सरकारमध्ये गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र व्यवहार यासारखी महत्त्वाची खाते सांभाळणारे एकमेव महाराष्ट्रीयन नेते होते. विशेष बाब म्हणजे उपपंतप्रधान पदासोबतच त्यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री ही महत्त्वाची पदे सुद्धा भूषवली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि केंद्रीय राजकारणातील एक दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुद्धा होते आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक काळात देशाची सेवा केली होती. संरक्षण मंत्रीपद हा यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात ते भारताचे उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री या पदावर होते. केंद्रात जनता पक्षाचं सरकार असताना सन 1977 ते सन 1978 या कालावधीत ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते 8व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या. विद्यार्थी दशेत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला होता. तरीही त्यांनी कष्टपूर्वक शिक्षण पूर्ण केले. नंतर शालेय जीवनातच राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग व कारावास, कष्टपूर्वक शिक्षण, देश स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हाच्या मुंबई प्रांतिक मंत्रिमंडळात संसदीय सचिव आणि नंतर द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, मग देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री इत्यादी नात्यांनी यशस्वी कारभार असा यशवंतराव चव्हाणांचा राजकीय प्रवास झाला. राज्य आणि देश यांच्या सरकारापुढे ज्वलंत परिस्थिती उभी राहावी आणि ती संपविण्यासाठी जबाबदारी यशवंतरावांनी पार पाडावी असे होत गेले.
हे या 3 पदापुरते मर्यादित राहिले नाही, तर बांगलादेशच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या अवघड आर्थिक परिस्थितीतच सुद्धा अर्थमंत्रीपद त्यांच्याकडेच राहिले. मुंबई राज्यातील 2 प्रमुख भाषिकात विश्वास निर्माण करणे हे महत्त्वाची कामगिरी यशवंतराव चव्हाण यांनी केली. सैन्य दल व उच्च अधिकार पदस्थ यांचे मनोधैर्य वाढवणे आणि संसदीय जीवनास निर्माण होत असलेला धोका निवारणे ही महत्त्वाची आणि कसोटी पाहणारी कामगिरी यशवंतराव चव्हाण यांनी केली. अखिल भारतीय काँग्रेसचा मनपूर्वक स्वीकार अगदी तरुणपणीच केलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पक्षनिष्ठेमुळे राजकीय व्यवहार दूषित केला नाही आणि एकांगीपणाही धारण केला नाही. 3 पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात सहकारी म्हणून वावरलेल्या यशवंतराव चव्हाणांना राजकीय जीवनात अवघड परिस्थितीशी मुकाबला करावा लागला. अधिकार पदावर असताना त्यांनी लोकहिताच्या दृष्टीने कारभार केला. सहकाराच्या माध्यमातून नवे जीवन फुलवण्याची ईर्ष्या व प्रयत्न होते. तसेच आर्थिक विकासाचा एकच एक मार्ग असल्याची दृष्टी नसल्यामुळे सरकारी, खाजगी आणि सहकारी उद्योगांचे स्वागत होत होते. विविध देशांच्या विविध थरातील अधिकार पदस्थांचा सहवास, त्या देशातल्या लोकजीवनाची ओळख इत्यादीमुळे यशवंतराव चव्हाणांचे स्वदेश प्रेम अधिक डोळस होत गेले. जे केले त्या पलीकडे जाण्याची त्यांना उमेद होती, पण परिस्थितीची मर्यादा नजरेआड झाल्या नव्हत्या. यशवंतराव चव्हाण हे केवळ एक महान राजकारणीच नव्हते, तर ते एक प्रगल्भ विचारवंत आणि लेखक सुद्धा होते. त्यांच्या साहित्यातून त्यांचा संयमी आणि चिंतनशील स्वभाव स्पष्टपणे दिसून येतो. कृष्णाकाळ, सह्याद्रीची वारे, भूमिका, ऋणानुबंध, युगांतर, भारत समाज आणि राजकारण आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो या त्यांच्या काही महत्त्वाच्या साहित्य संपदा आहेत. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि थोर दिग्गज भारतीय नेते. त्यांचा जन्म दिनांक 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे पूर्ण झाले, तर उच्च शिक्षण कोल्हापूर आणि पुणे येथून पूर्ण करून त्यांनी BA LLB ची पदवी मिळवली. त्यांना शरद पवारांचे राजकीय गुरु मानले जाते. दिनांक 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांनी भारताचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणूनही कार्य केले आहे. महाराष्ट्रात सहकारी चळवळ आणि पंचायत राज व्यवस्थेची जाळे विणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कृषी आणि औद्योगिक विकासाचा पाया रचल्याबद्दल त्यांना महाराष्ट्राचे शिल्पकार म्हटले जाते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि सन 1932च्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांना तुरुंगवाससुद्धा भोगला होता. यशवंतराव चव्हाण हे एक व्यासंगी वाचक, लेखकसुद्धा होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. दिनांक 25 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्ली येथे यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीती संगमावर आहे. समाधी उघड्यावर असून मुक्त आहे. कराड जिल्हा सातारा येथे कृष्णा कोयना नद्याचा संगम झाला, त्या ठिकाणी प्रीतीसंगम हे ठिकाण आहे. कराडच्या प्रीतीसंगम म्हणजे निसर्गाची कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा आणि दक्षिणेहून येणारी कोयना या 2 नदी अगदी आमने सामने येऊन एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहतात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावातील नाही, पण कराडचा प्रीतीसंगम मात्र त्याला अपवाद आहे. असे म्हटले तर कृष्णा कोयना सख्या बहिणीच आहेत. महाबळेश्वर येथे दोन्ही नद्यांचे उगमस्थान आहे. कृष्णा कोयनेचा संगम हा पवित्र मानला जातो. प्रीतीसंगमाच्या जवळ कृष्णामाई या कराडच्या ग्रामदैवतेचे मंदिर आहे. तेथील वातावरण शांत असल्यामुळे तेथे संध्याकाळच्या वेळी लोक गर्दी करतात. ते कराडच्या प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या व सातारा जिल्ह्याचाही शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा वाटा मोठा आहे. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र. त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. त्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन.
स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक सण आणि सामाजिक उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. समाजनिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.